बसली हेच भाग्य तुझं. आता इथून पुढे लय अवघड आहे. 1.5 वर्षाच्या पोराला आई मोबाईल देते स्वयंपाक धर गेम खेळ मी स्वयंपाक करते. हे म्हणलं मावशी देऊ नका त्या पोराचं वाटवळ होईल. नाही महाराज स्वयंपाकच करू देत नाही मला गप्पच बसत नाही. खरं आहे 50 वर्षाचे पती तुमच्या पुढं कुई करत नाही आणि 1.5 वर्षाचं तुम्हाला ऐकत नाही. लेकरावर संस्कार आताच करा. मी किती उदाहरण सांगू तुम्हाला. एका पोरानं शाळेतून येताना लसूण उपसून आणलं. लसूण कळतं मराठी लसूण. आई म्हणली बरं झालं भाजीला लसूण नव्हतं झाली भाजी. दुसऱ्या दिवशी गुरुजीतच पाकिट मारलं. आई म्हणली बरं झालं पैसे लागणार होते. तिसऱ्या दिवशी हॉटेलची चोरी केलं. आई म्हणली बरं झालं बचत गटाचे पैसे उचलले होते. वाढत गेली अपेक्षा. एक दिवस पुढचा आहे का. एक दिवस हे पोरग कॅमेरामध्ये सापडलं आणि त्याला फाशीची शिक्षा मंजूर झाली. फाशी देणार तेवढ्यात फाशी देणाऱ्याने विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय. लेकराला आता त्याला का वडापाव खाऊ वाटतं का समोसा. तो म्हणू लागला माझ्या आईला 2 शब्द बोलायचा आहे. मुलगा आईकडे गेला. आई रडत होती. मुलगा म्हणू लागला आई आज रडू नको. आज रडून काही फायदा नाही आई. ज्या दिवशी मी लसूण चोरून आणलो होतो त्या दिवशी तर माझ्या गालावर एक चापट मारली असतीस आज तुझ्यावर रडायची मला फासावर जायची पाळी आली नसती. म्हणून लेकरावर या वयात संस्कार करा. या वयात त्यांच्यावर चांगले संस्कार करा तर हे पुढे चांगलं निघते. असं बोंबलायचं नाही पुन्हा लय चांगलं राहिलो माझं पोरग पिणार निघालं. नाही आपल्याच कर्माचं फल आपल्याकडे येतं. आपल्याच कर्माचं बघा